शिवाय, ओम नमः शिवाय. सगळ्यांचं पूजाची दुनिया या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. कसे आहात तुम्ही? मस्त आणि मजेत आहात ना? तर मस्त आणि मजेतच असायला हवं. आणि तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर आज आहे श्रावणामधला दुसरा सोमवार. तुम्हा सगळ्यांना हर हर महादेव. आणि आज ना छान मी मस्त अशी पूजा करणार आहे. तर त्यासाठी माझ्या बगीच्यामधलं पूजेचं साहित्य मी काय काय घेणार आहे, तर चला बघूया. थोडासा पाऊस आला आणि वातावरण खूप छान करून गेला आणि इथे ही फुलं इतकी सुंदर फुललेली आहेत ना. आणि माझी ही अत्यंत आवडती गॅलरी आहे, कारण याच्यावरती जी वेल आलेली आहे ना ती इतकी सुंदर झालेली आहे ही वेल. आणि तिचे एकदम छोटे छोटे बुटके बुटके लाल बुंद असे फुलं आहेत आणि ते इतके छान दिसतात ना. तर मी असं या साईडला बघत असते आणि मग माझं मन फार प्रसन्न होतं तिथे. आणि मस्त प्रसन्न अशी देवपूजा करून घेतली आणि म्हटलं आधी देवपूजा करून घ्यावी आणि मग नंतर आपली सोमवाराची पूजा मांडावी. तर अशी या ठिकाणी मी मस्त अशी देवपूजा करून घेतली आणि इथं इतकं प्रसन्न वाटत होतं ना. खरंच देवपूजा केली की घर किती एकदम प्रसन्न वाटतं ना. तर मस्त अशी ही फुलं आणली होती आज आणि सध्या पावसाळ्यामुळे फुलं इतकी टवटवीत होत आहेत ना आणि मस्त अशी तजेलदार झालेली आहेत सध्या फुलं. तर गार्डनमध्ये पण माझ्या मस्त अशी ही बेलाची पानं आहेत आणि सध्या ना पाणी कमी पडलं तर त्याच्यामुळे आज मला झाडांना पाणी कुठल्याही हालतमध्ये टाकावं लागेल, कारण ही ना पानं अशी सुकली. तर म्हटलं आधी हे तोडून घेते आणि नंतर मग पाणी टाकते. आणि मस्त असा हा टुमटुम असा गुलाब उगवलेला आहे इथे. आणि हा छान असा जास्वंद आहे केशरी कलरचा. तर म्हटलं आज पूजेसाठी ही जी फुलं आहेत ही मला तोडायची होती. आणि हा पण मस्त राणी कलरचा गुलाब आहे. तर याला तर मी तोडणार नाही सध्या, कारण मस्त भरपूर दिवस राहतो तो तसंच झाडाला. तर म्हटलं मी तो तसंच ठेवणार आहे. आणि तर जे तोडायचं आहे ते पटापट तोडून घेऊ. आणि सध्या वातावरण असं पावसाचं झालेलं आहे ना, बघू शकता एवढा आभाळ आलेला आहे. भरपूर आभाळ आलेला आहे. असं वाटत आहे आता भरपूर असा धो-धो पाऊस पडतो. तर चला आधी पटापट छानपैकी इथे बेलपत्र तोडून घेऊया. तर बेलपत्र तोडायला आली, पण आधी मग म्हटलं की बघावं कुठलं पान तोडावं कुठलं नाही. कारण जे पान मोठं झालेलं आहे ते आधी म्हटलं तोडून घेऊया. पण आधी दर्शन घेतलं बेलाचं आणि क्षमा पण मागितली. कारण मला असं वाटतं ना की झाडं जेव्हा आपण झाडावरचं फूल तोडतो किंवा पान तोडतो, तर तेव्हा आपण खरंच त्या झाडाची क्षमा मागायला पाहिजे. कारण कसं आहे ना, झाड म्हणा किंवा झाडावरती फुलं आणि पानं हे त्याच्यावरती शोभून दिसतात. आणि दुसरं देवाच्या चरणाशी, तर असं मला हे जे पानं आहेत ना, हे झाडावरतीच आवडतात. तर अशा पद्धतीने मी छान बेलाचं दर्शन घेतलं आणि तुम्ही बघू शकता किती मोठं पान निघालं. आणि त्यानंतर हा गुलाब पण मला तोडून घ्यायचा होता. पण त्याआधी इथे मस्त हे केशरी कलरचं जास्वंद तोडून घेतलं. आणि खरंच ह्या गोष्टी किती छान वाटतात ना, की आपला एवढूसा बगीचा असावा आपल्या बाल्कनीमध्ये आणि आपल्या बगीच्यामधले अशा प्रकारे आपण फुलं तोडावे. आणि तेही इतके सुंदर आणि एवढ्या चांगल्या दिवशी ना, श्रावण सोमवाराच्या दिवशी मस्त माझ्या पूजेमध्ये तुम्हाला दिसेलच की. तर या ठिकाणी मी छान एक जास्वंदाचं केशरी कलरचं फूल अ, घरातला घरातल्या बगीच्यामधला हा सुंदर असा गुलाब आणि हे आहे बेलपत्र. मोठं छान माझ्या हातापेक्षाही मोठं आहे असं. तर हे असं मी या ठिकाणी मस्त तोडून घेतलं आणि चला आता पूजा मांडूया. सगळ्यात आधी मी जिथे मला पूजा मांडायची आहे ना, तर तिथली जागा स्वच्छ पुसून घेतली आणि त्याच्यावर थोडंसं गंगाजल आणि गोमूत्र शिंपडलं. आणि त्यानंतर एक चौरंग ठेवला. चौरंगावरती थोड्याशा अक्षदा ठेवल्या, त्याच्यावरती लाल कपडा घातला आणि त्याच्यावरती एक छोटा चौरंग ठेवला. आणि त्याच्यावरती
हे एक छोटं जे शोचं माझं हे आहे, ज्याच्यामध्ये आपण पाणी टाकतो, पात्रच आहे ते एक प्रकारचं शोचं. तर ते मी त्या ठिकाणी घेतलं आणि त्याच्यावरती छान काचेचा ना ही प्लेट ठेवली मी त्याच्यावरती, की जेणेकरून मला आता पूजा करायला लागेल आणि मला असं थोडंसं उंच पाहिजे होतं. पूजा करायच्या आधी इथे छान म्हटलं आधी दिवा लावून घ्यायचा. तर एक छोटी अशी प्लेट ठेवली, त्याच्यावरती थोडेसे तांदूळ घेतले आणि त्याच्यावरती हा दिवा इथे मी लावणार आहे. आणि हा दिवा इतका सुंदर आहे ना, त्याच्यावरती छान अशी मस्त बाप्पाची प्रतिमा आहे आणि तो लावल्यानंतर इतका सुंदर दिसतो ना. तर आधी लावायच्या आधी दिव्याला हळद कुंकू लावून घेतलं, बाप्पांना हळद कुंकू लावून घेतलं आणि त्यानंतर आपलं दीप प्रज्वलन इथे झालं. दीप प्रज्वलित झाला की त्या जागेवरती ना एक वेगळ्याच प्रकारची प्रकाश पडून एक असं प्रसन्न वाटतं तिथे. तर याच्यामध्ये तुम्ही म्हणसाल आहे काय, तर मी मागं ओंकारेश्वराला गेली होती, तर तिथून एवढी सुंदर पिंड आणली ना आणि मला ती एवढी आवडली होती. त्याच्यामध्ये आणखी मोठ्या-मोठ्या पण होत्या. पण मग तिथले जे दुकानदार होते ते म्हणत होते, की घरी जर तुम्हाला ठेवायची असेल पिंड, तर ती जास्त मोठी नको. तर त्यामुळे मी छोटी अशी ही महादेवाची पिंड आणली. ॐ त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनाय मृत्योर्मुक्षीयमामृतात्. तर आता मला त्या पिंडेला ना पंचामृताने त्याला स्नान घालायचं आहे, अभिषेक करायचा आहे. तर ही नर्मदेश्वर म्हणतात या पिंडीला आणि ओंकारेश्वराला नर्मदा नदी आहे. तर तिथे हे शिवलिंग मिळत असतात, सापडत असतात त्या नदीमध्ये. तर असे हे नर्मदेश्वर मी ओंकारेश्वरवरून आणलेत आणि मग आज मला त्यांना घरी त्यांची स्थापनासुद्धा करायची होती. तर मग म्हटलं आजच्या दिवसापेक्षा चांगला दिवस कुठला असेल, तर श्रावण सोमवारीच म्हटलं आपण छान पिंडीचा अभिषेक करूया आणि त्यानंतर पिंडीला आपल्या घरामध्ये विराजमान करूया. तर या ठिकाणी असा दुधाचा पंचामृताचा मी अभिषेक आधी शिवलिंगावरती करत आहे आणि त्यानंतर दुधाचा पंचामृताचा अभिषेक झाल्यानंतर इथे पाण्याने पण अभिषेक, जलाभिषेक करत आहे भगवान शंकरांना. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. आणि त्या पिंडीच्या समोर ठेवायलाच नंदी महाराजांची सुद्धा ही छोटी मूर्ती आणली. तर म्हटलं आज नंदी महाराजांचा सुद्धा पंचामृतानी आणि जलाने अभिषेक करूया. आणि त्यानंतर जलाभिषेक झाल्यानंतर इथे मी आता ही पूजा या ठिकाणी मांडत आहे आणि भोलेनाथाला या पूजेमध्ये विराजमान करण्यास मी त्यांना आमंत्रित करत आहे आणि तेही हात जोडून एकदम समर्पक भावनेने म्हणत आहे, की भोलेनाथा विराजमान व्हा आणि घरामध्ये छान सकारात्मकता, शांती, आनंद सगळ्या गोष्टी घेऊन या. तर असं या ठिकाणी आधी चंदन लावून घेतलं आणि शिवशंकराच्या पिंडीला. आणि खरंच ही पिंड इतकी सुंदर दिसत होती ना आणि मला प्रचंड आवडली ही पिंड. आणि आज आहे दुसरा सोमवार श्रावणातला. तर आजची शिवमूठ होती तीळ. तर तीळ इथे मी काढून घेतले, पण आज मी काळ्या कलरचे तीळ वाहणार आहे. तर असं पिंडीचा शृंगार झाल्यानंतर जी पिंड आहे महादेवाची ती अशी दिसत होती. आणि यानंतर मग म्हटलं आता आजची जी शिवमूठ आहे ती शिवमूठ वाहूया. पण त्याआधी पार्वती मातेला छान कुंकू, हळद, अक्षता असं लावून घेतलं मी. शिवा शिवा महादेवा माझी शिवमूठ ईश्वरा देवा, असं म्हणत शिवमूठ महादेवाला, भोलेनाथाला अर्पण केली. आणि शिवमूठ वाहिल्यानंतर इथे या ठिकाणी हे बेलपत्र मी शिवपिंडीवर वाहत आहे. आणि बेलपत्र एवढं मोठं झालं होतं की शिवलिंग छोटं आणि बेलपत्र मोठं, कारण
गावरान बेल आहे हा. तर असं बेलपत्र वाहिलं आणि त्यानंतर घरच्याच गार्डनमधलं हे गुलाबाचं फूल भगवान शंकरांना अर्पण केलं आणि त्यानंतर जास्वंदसुद्धा अर्पण केलं आणि अशा प्रकारे छान मी आज मनोभावाने सोमवाराची पूजा केली आणि त्यानंतर पूजा झाल्यानंतर इथे छोटीशी अशी रांगोळी काढली आणि आज मला काहीतरी वेगळं काढायचं होतं. तर इथे मी महादेवाचं नाव आणि जी वरती आपण लाईन देतो त्याला त्रिशूळ असं काढलं आणि इतकं प्रसन्न वाटत होतं ना हे घरामध्ये, की खरंच आपण घरामध्ये जेव्हा कुठलीही पूजा करतो ना, घरामध्ये एक वेगळी सकारात्मकता असते आणि आपल्यामध्ये सुद्धा उपवासाच्या दिवशी आपल्याला जास्त भूकसुद्धा लागत नाही, कारण आपण पूजा मांडण्यामध्ये आणि या सगळ्या गोष्टी करण्यामध्ये व्यस्त असतो. तर खरंच ईश्वराचं केल्याने आपल्याला एक आत्मिक समाधान, आत्मिक सुख आणि शांती मिळते आणि मला ह्या गोष्टी पहिल्यापासनं करायला आवडतात आणि मी त्या मनोभावापासनं करत असते. तर अशा प्रकारे छान पूजा मांडून झाली. श्रावणी दुसऱ्या सोमवाराच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि आता यानंतर महादेवाला नैवेद्य अर्पण करेल आणि त्यानंतर छान शिवलीला 11व्या अध्यायाचं आणि शिवनामावलीचं मी या ठिकाणी नंतर पठण करणार आहे. तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कॉमेंट्स करून नक्की सांगा आणि महादेव, भगवान शंकर तुम्हा सगळ्यांना त्यांचा आशीर्वाद असा छान मिळो हीच मी ईश्वराचरणी प्रार्थना करते. आणि तुम्हा सगळ्यांना पुन्हा एकदा हर हर महादेव. ॐ त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनाय मृत्योर्मुक्षीयमामृतात्. ॐ त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनाय मृत्योर्मुक्ष